सुंदर अशा प्रकारे रूपाचा ध्यानाचा अभंग अगदी वेळेचं बंधन पाळणारे म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते सन्माननीय गुंडू सावंत या ठिकाणी वेळेचं भान राखूनच रूपाचा ध्यानाचा अभंग केलेला आहे. माझी बरीचशी साला सुद्धा काढलेली आहे. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय तुषार शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की या बाजूला येऊन खुर्चीचा मान राखावा. या मला वेळोवेळी आपण साथ संगत केलेल्या येऊ भक्ती आमच्या तुमच्यासारखी माणसं येऊ दे. काय बुवा मी कोण मोठं नाही, पण ज्यावेळी समोरचं बोलताना त्याच्या अर्थाचा अनर्थ करून निदान युट्यूबच्या माध्यमातून तरी युट्यूबवर जाऊ देऊ नको. मी काय सांगितलं की बुवा अहमपणा तुम्ही सांगितलं ना की दिगंबर नावाचे तुम्ही चिरफाड केला. बुवा तुम्ही काय सांगितलं अहमपणा म्हणजे अंगात असणारा अहंकार, हा अवधूत अहंकार. तुम्ही काय केला की अहंकार म्हणजे ह्याच्यासारखं गायन करणारं कोण नाही, ह्याच्यासारखं आवाज काढणारं कोण नाही, ह्यो तुका झालेलो गर्वा. मग तुम्ही काय सांगितलंय की तुमचं पण सांगा की माझ्यासारखा अध्यात्म सांगणारा माझ्यासारखा कोण नाही असं मी सांगितलं. त्याचा माझा भावार्थ असा होता. तर तुम्ही त्या युट्यूबच्या माध्यमातून काय सांगितलं की हे युट्यूबच्या माध्यमातून उद्या जाणार मी तुझी आव बुवा जिवंत असती तर तिने तुझ्या नरड्यात कच लावला असता. बुवा कुठली आई असा करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि आई माझी अजून जिवंत आहे. माझे वडील जरी गेलेले असते मला सोडून तरी माझी आईचा वरद असतं माझ्यावरती. आणि कुठलीच जगामध्ये अशी कुठलीच आई नाही की जी आपल्या जन्मदात्या मुलाला स्वतःच नख लावून मारेल. एवढ्या खालच्या पातळीत या भारतातील आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तरी असं कधी घडणार नाही. घडेल काय? कधीच असा घडणार नाही. आणि ह्याच्या बोलण्यात कधीच तो होता नाही. म्हणून हे बुवा आपण सांभाळायला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्याला आपण कमी लेखतो आणि स्वतःला श्रेष्ठता समजतो ना, त्यावेळी आपल्या मुखामधून सुद्धा ज्यावेळी एखाद्याला शब्द जातात ते सुद्धा बुवा त्याच्या हृदयाला चिरफाडून जाता कामा नये. एवढ्या पद्धतीत आपण बोललं पाहिजे. दुसरं मला देत ना, चिखलात पडलं तर पडा देत ना, पण आपण तो चिखल बाहेरून तरी करून जायला पाहिजे ना. ते नाही, स्वतः आपण कसा तोरावर मोर करून मी पोकळत होतो या युट्यूबच्या माध्यमातून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करणार एकमेव बुवा म्हणजे गुंडू सावंत बुवा. माका सांगत ते काय बैलगाडीच्या खालचा कुत्रो तू असं येत ना, कुत्रो म्हणतात ना तरी बुवा कुत्र्यात मान दत्ताच्या चरणापाशीचा हा काय काढवा का नाही एका काही उकरीवरच जागा त्याला कुत्र्यात दत्ताच्या चरणापाशी जागा. ह्या पण सगळे सांगा काय. या ठिकाणी मगाशी आमच्या बाजूला बसलेले मालवणकर काका त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार मला वाटतं गगनगिरी महाराज या मंदिरामध्ये आलेले आहेत. आणि या गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेलं आहे दत्तात्रयाचं मंदिर आहे. एकदा जोरदार त्यांचा आशीर्वाद आमच्या मालवणकर अशा व्यक्ती कमी आहेत. आणि ते व्यक्ती तुमच्या बाजूला बसलेले असते वेळी तरी तुम्ही असं म्हणता कामा नये की ह्याची आव उद्या नग लावून ह्याच्या नरड्यात मारणार नाही. बुवा कोणचीच मारुती नाही, तुमची नाही, माझी नाही मारुती. ह्या जर तुमच्या औषधी ऐकल्या तर ती काय म्हणते अरे बुवा काल तू पाळी केलं माका वाटलं नाही तू तुझी बुवा कसा म्हणशील म्हणून ती तुमच्या नरड्यात नग लावू शकता. वर असली तरी लावी तो काय ओळखून बघता माझं जीव काय त्यावरती करता काय काय करता आता कर्मना नाम गुंजाएगा तेरा ही बदल जाएगा. बिना बेटीला म्हणाले एकतरी स्वर लावा ना तो हा बेटीला म्हणा दाखवा. चालू करा देत नाही चालू करा. आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जाऊ दे. रोहित बुवांना सुद्धा आमच्या बंधू बुवाने टप केले. उद्या एकच वाघ आमचे गुंडू सावंत
नाही तुमच्या म्हणा ना असं काय नाही लावून चेहरा ये बदल जाएगा मेरी याद ही पहचान याद नाम परीक्षेत पास झालेले शंभर तुला सुटलंच नाही तुला विदाउट पेटी विदाउट पेटी आवडतं मी हलवते काय हा लाव निर्भादेवी प्रासादिक भजन मंडळ बरोबर ना बुवा आमच्या दोघांपेक्षा ह्या फोन बरोबर क्लास त्यांच्या मंडळात 100 रुपये दिले म्हणजे तू समजावून घ्यायचं तू तिथे पाणी आहे आवाज लावच्या आधी द्या श्रीषा शिंदे श्रीषा शिंदे श्रीषा शिंदे या भगिनीकडून माझ्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक ह्या गाण्यासाठी आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद हॅलो नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान है गलिया फक्त तुला 7 गुण मिळाले त्याचा मकार आणि उकार जो नाकात असताना त्याचा मकार म्हणतात नाम गुम जाएगा तो लगा बघ खाली येऊ गया ह्याच्याला होती पाहिजे आता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या ठिकाणी सादर करतोय असं काय करतो
आणि हा हिंदू धर्म टिकवण्याचा प्रयत्न केला म्हणजे छत्रपती शिवाजी राजांसाठी याची सादर करत महाराष्ट्र या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शिवसेना विभाग प्रमुख विधान सन्माननीय श्री शरद शारदा शंकर शिंदे यांकडून हे माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद सन्माननीय सनी साई कावले यांकडून सुद्धा हे माझ्या या गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्याचप्रमाणे श्यामल संतोष लाड यांकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 काय बुवा आपण सांगता की देवळाची बारी आहे ही भरडावरची बारी आहे व भरडावरची जेव्हा बारी असतात तेव्हा दिसतो निश्चित बारी ठेवत नाही त्या ठिकाणी सुद्धा सत्यनारायणाची महापूजा घालतात ना मग त्या देवाच्या पुढ्यात ते वाईट बोलायची गरज काय मी काय आहे याच्या दुनियेत माहिती आमचा माहिती आहे ना काय दुनियेला ती तर सांगतो मग मी काय जग दुनियेत मी काय होय त्या काय त्या माहिती जगात काय आहे ते मी काय दोन्ही बुवा किती वाईट बोलतो ह्या तुला माहिती का बरोबर की नाही तरी सुद्धा ते माझी वाहवा करतात की आज 10 कॉन्फरन्स बुवामध्ये दोन्ही बुवाचं नाव आहे काहीतरी माझा मोठेपणा एका देवगर वाचले सगळ्यांनी जोरदार काय वाईट आहे त्याच्यामध्ये नाही काय संदीप पुजारी बुवा मी मगाशी सांगितलं का स्वतःच्या व्यंगावरती विनोद करून भजन रसिकांना हसवणारा अवलिया असू देत ना बुवा वाईट आहे त्याच्यामध्ये काय वाईट आहे आज प्रत्येक जण आपापल्या जागेवरती श्रेष्ठ आहे आपण त्या जागेवरती श्रेष्ठ आहे ना आपण म्हणतो आईचं नाव घेतो बुवा आईला असं करेल आईला तसं करेल काय नाही बुवा आपल्या हातातला एक घास आई स्वतः मुलासाठी ठेवते बुवा जन्मदात्री आई असते आपली आईसाठी आपण काही करू शकत नाही बुवा
आपल्या अंगावरची कातडी सोडून जरी आईला चप्पल बनवायला दिले तर जोडे बनवायला दिले तरी तिने केलेले उपकार कदापि विसरू शकणार नाही. काही गेल्या भेटणार नाही. आई वडिलांचे मोल एवढे आहे, आई वडिलांचे मोल एवढे आहे की तुम्ही किती जरी कष्ट केलात, किती जरी कामात कष्ट करून धन दौलत पैसा आता कमवला तरी आईच्या डोळ्यामध्ये ज्याने अश्रू आणले, किती पैसा आता कमवला तरी त्या पैशाची किंमत शून्य आहे, लक्षात ठेवा. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये ज्या मुलाने अश्रू आणले, तुम्ही किती पैसा कमावो शून्य किंमत आहे त्याची. आई वडील ज्याच्या घरामध्ये आहे तो जगामध्ये खरा श्रीमंत व्हा. रस्त्याने एखादा माणूस जर कुत्र्या घेऊन चालला असतो तो श्रीमंत नाही, त्याचा मित्र नाही म्हणून तो चालता, कुत्र्या घेऊन चालता. मालक फिरताना बायकोच्या हातात धरून चालता तो श्रीमंत नाही, त्याच्या बायकोवर भरोसा नाही म्हणून तो चालता, तो श्रीमंत नाही. तो त्यासाठी बुवा आपली उगत असतात आपण आपले पणाला लावले पाहिजे. म्हणून बुवा ज्या मातेने आपल्याला जन्म दिला त्या आईसाठी ही साधन तुझे भगवंत आहे रे आधी दर्शन तुझ्यावे दे जन्म देणाऱ्या आई बाबा मानवा जाणू तुझे. आज्ञा कोरसमध्ये मला साथ संगत करणार आज्ञा जुन्या मंडळाचे फक्त हे 3 जण 1 2 आणि 3 आणि हे 3 जण आज्ञा माझ्या भाचो डबल भजन करतात त्या भाच्याला साथ देणारे हे सवंगडी या जामसडे गावातील एका जोरदार मी काय म्हणते तर ते काय एवढं माहिती नाही. आज 2-3 दिवसच ते माझ्या बारी गेले पण वा तो जे एखाद्याची पत्नीचा वेळ असतात तर ते का सावरून धरणार होय जगात श्रेष्ठ. आणि या माझ्या सर्व मित्रांसाठी एकदा जोरदार करायचा आशीर्वाद करत नाही तर कोणत्या कोणत्या नाव बोलवतो नाही काय दुसऱ्याचा वाईट कसा होईल ह्याच्याकडे ह्याच्या पाठी लागलेले असतात. वन मगाशी उदाहरण दिलं वन उदाहरण दिलं ना त्या मगाशी की शेजारनी आपलं एक डोळं फुटणार शेजारणीचे 2 डोळे फुटते म्हणजे असा मागणं देवाकडे मागतं नाही काय. आमच्यात असं अशी पद्धत नाही भजनी बुवांमध्ये की मी 2 तास भजन करणार आणि समोरच्या बुवाचा भजन सकाळ होऊन जाऊ दे भजन घरी जाऊ दे या बिलकुल अपेक्षा नसते. पण एखाद्याला आवडत असेल तर त्याच्यावरती 5 मिनिटं जास्त होतात नाही काय. त्या मातेने जन्म दिला त्या आईसाठी एक त्याची नाव मध्ये तुझे भगवंत आहे रे आधी दर्शन तुझ्यावे दे जन्म देणाऱ्या आई बाबा मानवा जाणू करे माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला करे माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला आपल्या मुलाच्या शरीराला नख लावण्याचा विचार सुद्धा मनात आणणार नाही. सत्य गोष्ट आहे. काय म्हणतोय बघा तुझ्यासाठी आईने मातीचा पाळणा केला तुला रडताना पाहुणी बाप तो धावून आला मातेच्या स्तनामध्ये 4 रक्ताचे थेंब
वाटून एक दुधाचा थेंब कुटुंब बनतो हे विद्येला शक्य झालेलं नाही आणि हाच परमेश्वर मानला जातो, हाच परमेश्वर मानला जातो. काय सांगतोय का साथीशी तुला पद धरले अमृत रूपी दूध प्याला, साथीशी तुला पद धरले अमृत रूपी दूध प्याला. नको रे कधी मानसा, नको रे कधी मानसा, लगी गेले ते खाताने घरी तुला लाडकी आली. आई बसली ती दाराशी तू नदी मालकी झाली. नको अपशब्द बोलू रे आहेत आई बाप मोलाचे, गावर गयावर पडतील तुझ्या त्या व्यर्थ बोलाचे. आई वडिलांना चुकून सुद्धा कधी अपशब्द बोलू नका, कारण दुनियेचे भाव सोसत सोसत माझा मुलगा बॅरिस्टर व्हावा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, या स्वप्नाच्या स्वप्न रंगवत रंगवत आईने आपल्याला मोठं केलं. त्या आई वडिलांना एखादा अपमानास्पद शब्द वापरताना प्रत्येकाने तोलून मारून बोलला पाहिजे, नाही काय? काय सांगतोय बघा, नको अपशब्द बोलू रे आहे आई बाप मोलाचे, गावर गयावर पडतील तुझ्या त्या व्यर्थ बोलाचे. ज्यावेळी आपण आईचं म्हणू कुणाचं पण म्हणू बा, या समोरचं भजन रसिक मंत्रमुग्ध होऊन ऐकवा, नाही तर उगाच एखादा वराळचा हात बोंबाटचा हात. मगाशी बुवाने सांगितलं की मी लोके बुवा आणि गुंडू सावंत बुवा आम्ही भजन करतो, पण कधी एकामेकाला अपशब्द बोलवतात. हो बाऱ्या आम्ही ऐकलेले आहेत, कोणा गुणगुळे हवा आम्ही जोक सांगत नाही बुवा. जोक सांगून भजन रसिकांना हसवा, पण एखाद्याच्या मनात लागला तसा बोलू नको ना. जोक काय चालता चालता होतं, जोक मनोरंजन चालता चालता होतं. तो बुवा आचार्य अत्रे गॅलरीत मधून असे चालत असायचे, सकाळचे फेरफटका मारत असे असायचे सकाळचे. एवढा मोठा पॉट त्यांचा. एक बारको पोरगो त्याच्या पोटात हात लावून म्हणायचो, काका या मडक्यात किती दिलास, काका या मडक्यात किती दिलास. 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, कारण त्या बारक्या पोरग्याला उत्तर काय देणार, पण तो रोज पोरगो त्याची मस्करी करायचो, काका या मडक्यात किती दिलास. एक दिवस अत्रे साहेबांनी सांगितले, बाबू तुका मडक्या कसा वय व्हाया, असाच व्हाया तर 100 रुपये आणि नळासकट जर घ्यायची तर 150 रुपये. म्हणजे त्याच्या सुद्धा विरोध आहे. जवानी तर धुंद झाला आज हा फॅशन जमाना हे बघून पाटगाव भावनाई देवी सन्माननीय तेजस गुरव यांकडून 50 रुपयाचं पारितोषिक शरद पवार साहेबांचा आवाज करण्यासाठी दिलेले आहे. 50 रुपये बोला, 50 रुपये शरद पवार यांच्या आवाजासाठी. पहिले तर 500 होते, आता कोण त्याला मायामध्ये राहुल या ठिकाणी शुभेच्छा घेण्यासाठी बोलवलं. खरोखरच मी मनापासून तुमचे आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित माझे पराभूत गुरु सावंत त्याचप्रमाणे सर्वांनी उपस्थित दोघांनाही
तरी सुद्धा निवडणुकीचे भागदौडीमध्ये काही मतदारांना पुरुष समजण्याचं नसेल त्याचा विषय जर निघाला तर या ठिकाणी बाकी आणि अतिशय थोडक्यात मनोरंजनात्मक कार्य हा कार्यक्रम कुठेतरी कार्य लागतात काढलेला कार्यक्रम आहे पण निश्चितच त्याचे छोटे पुस्तकांची शास्त्रीय या ठिकाणी सर्वांना राहतात शुभेच्छा व्यक्त करून घेतो आणि पुन्हा तुम्हाला पुढील भाषणासाठी बारामतीला जावं असं म्हणू नको की ह्याला कायच येत नाही ही चुकीची गोष्ट वेगळी नाही म्हणजे असं सांगताय म्हणजे एखाद्या म्हणू नये की ह्याला कायच येत नाही तो फक्त 25 वर्ष फक्त आवाजावर तुम्ही काय काय सांगतात मनोरंजनच हेच भजन असं त्याचं मत आहे काय असं म्हणतात शेजाऱ्याशी नसाय शेजाऱ्या चांगला बघून घेणार ना खरोखरी त्याची मेळा थांबवून पण चांगला कधी बघवतो ना बघत कधी चांगलो ना चांगलं म्हणणारच नाही तो पण एखादा माणसाला सांगणार माणूस खरा कधी बोलता यंदा पुढच्या वर्षी खराब होतो बोलणारच नाही तो यंदा बाबा माझा चांगला पीक मिळाला बोलणारच नाही सकारात्मक यंदा तुम्ही विचारा सकारात्मक यंदा काय शेती भाजी काय दर हा सकारात्मक सरळ सांगणार बघा काय नाही पावसानं भाजीचे पण खायला पडलं बाप घालतात पावसानं अरे काय बोलतोय हात तुपात तापू झालं काय बोलतोय भुगत हात उतारा अरे खायच्या पावसाची धावते इथे काढले हात रोज आलो पोचता होतो आणि हा किलोची जाता पमायच्या वाटता परंतु राहायला उद्दिष्ट वाढवते चिंता सांगणार तो परत त्याला पुढच्या वर्षी विचारा काकानो यंदा काय आपल्या भयमुखात वगैरे काय जोरा अरे काय झाले अरे वर्धातून एक एखादा उपर येत आहे पाचपळ्यातून वर्धातून अरे भाई स्वान मारण्याचा नितो उत्तर जातो अरे हो काय झाले अरे गुजरातात आम्हाला जियाला आणलेले कोणावरून कुठल्या भयमुखात फक्त उपरतच पुढे तो उपरतच पुढे नित्य खाली द्राक्षासारखे खाली पण तू काय देखील माणूस सांगणार तो यंदा काय नाही म्हणणार करणार चांगले आंबे लागले काय नाही हो जरा मिळव मग परिस्थिती मेरा बोलना मानेगा नहीं देखो खुद को समझते देखो देखो इसका चेहरा देखो नाक पे देखो गुस्सा है पैसा है तो पैसा है देखो देखो थोड़ा सा हाथ में लाओ उसको लेके जाओ पैसा है नहीं ऐसा नहीं करेगा किसको ले गया किसको जगाया उसने मैंने जगाया अरे बोली मैं क्रांति किसको ले गया क्रांति राइटर को ले गया कान्हा
मारुती पियला चुकी माझ्या मनासारखं झाले हे तू आजाद केलं पाखरून माझ्या तळ्यात आले यांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस बारे बार दिलिये आए बारे बार दिलिये आए बारे बार दिलिये आए बारे बार दिलिये आए सुनियो हजारों साल सुनियो हजारों साल ये मेरी है अशी कशी सारी जगाची रीत न्यायी सत्याला वाली मुरला नाही न्यायाच्या दरबारी हे तुझं भोवती हे तुझं भोवती आज कली मातला नको विसरू हरी नाम घ्यायला
वा मगाशी सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश ही तीन रूप नाही काय ब्रह्मा विष्णू महेश ही तीन रूप वा मगाशी सांगितलं की मगाशी काय ते प्रश्न तुम्हाला सांगितलं मला दिगंबर वा दिगंबर म्हटल्यानंतर दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र जो वा सर्व व्यक्ती आहे त्याला दिगंबर म्हणतात बरोबर असं सांगा दिग बरोबर नाही दिगंबर दिग अधिक अंबर दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र म्हणजे जो सर्व व्यक्ती आहे त्याला दिगंबर म्हणतात नाही का वा चराचरामध्ये परमेश्वराचं वास्तव आहे हे पाहण्यासाठी दत्तगुरूंनी 24 अवतार 24 गुरु केले 24 गुरु केले मुंगीला सुद्धा वा गुरु म्हणून मानला मुंगीसारखा सरळ एका रेषेत एका रांगेत चालणारा प्राणी म्हणजे मुंगी आहे आपण त्याच्या मार्गाने सुद्धा सरळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज मनुष्य सरळ जाण्याचा प्रयत्न करत नाही तो सरळ जाण्याचा ढेगा करून पाडण्याचा प्रयत्न करेल म्हणून बुवा मुंगी करून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं आहे म्हणून मुंगीला सुद्धा दत्तगुरूंनी गुरु केलेला आहे बुवा दत्तगुरूंच्या मागे गाय आहे गाय ती गाय कशाचं प्रतीक आहे तर ते गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे बुवा तशी पृथ्वी आपल्याला सर्व काही देते तशी गाय ही सुद्धा आपल्याला सर्व काही देते म्हणून ती गाय म्हणजे पृथ्वी आहे आणि जे मागे 4 श्वान उभे आहेत कुत्रे ते 4 वेद म्हणून ओळखले जातात 4 वेदांचं प्रतीक आहे बुवा आणि औदुंबर म्हणजे दत्ताचं पूजनीय रूप म्हणजे औदुंबर आहे आणि ज्या हातामध्ये कमंडलू घेतलेलं आहे बुवा आणि जपमाळ घेतलेले आहे ते ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे हातामध्ये कमंडलू आणि जपमाळ घेतलेले ते ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे हातामध्ये शंख आहे ते विष्णूचं प्रतीक आहे आणि त्रिशूळ शंकराचं प्रतीक आहे आणि बुवा हातामध्ये जी झोळी घेतलेली आहे ना झोळी ती अहम म्हणजे अहंकार नष्ट करण्याचं बुवा ते साधन आहे ज्यावेळी आपण झोळी घेऊन भिक्षां दे माई म्हणतो जातो ना त्यावेळी आपल्या अहंकाराचा बुवा नाश होतो आणि हा नाश व दाखवण्यासाठी दत्तगुरूंनी व आपल्याकडे असलेले अलंकार त्याचा आपण ओळख घेतली पाहिजे बरोबर असं तर बरोबर म्हणून सांगा पाहिजे माध्यमातून चूक असेल तर का चुका ह्या तुला दाखवून देण्याचा प्रयत्न करा म्हणून काय म्हणतो बघा आज बघा बाहेर जाऊन जर आपण बघितलं तर रस्त्याला नावं दिलेली जातात काय छत्रपती शिवाजी महामार्ग छत्रपती संभाजी महामार्ग नाही काय अरे छत्रपती शिवाजी महाराजांची नावं रस्त्याला देण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ज्या रस्त्याने चालले त्या रस्त्याने जाण्याचा प्रत्येकाने जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आपल्यामध्ये आत्मसात झालेले राहणार नाही तर चंद्रपूर लावणार कानात बाळी घालणार नाही दाढी वाढवणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा कोणात बघत बघतावर मावा कोण उठून श्रीकृष्णाला आईने कोण उठायला सांगितलं ब्रह्मांड दाखवलं
वा बापाने तुला जन्म आईने जन्म दिला हे तुझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. तू कर्म आपलं स्वतः निर्माण कर ना, समाजामध्ये वावरताना कसं वागायचं हे शिक. पण काय म्हणतोय बघू
नातू कुमार अमित कावले यांच्याकडे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारले. राजू पाटील यांच्यावर गाणं म्हणा सन्माननीय मंदार कोलवकर. गुरुदत्तांचे एक हात राजू पाटील आले नामात. गुरुदत्ताचे एक हात राजू पाटील आले नामात. राजू पाटील गाणं म्हणा मंदार होतो जो मंदारवरती गाणं म्हणाला राजू राजू पाटील आले ना गावात